सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 6 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही। तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर वर्दी सुद्धा आपल्याला खाकी वर्दी भेटणार आहे महाराष्ट्र पोलीस सारखी। आणि त्याचबरोबर आपल्याला जे पगार यामध्ये 22,000 रुपये महिना भेटणार आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। ड्युटी जी असणार आहे जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, धरण आहे, बांध आहे, डॅम आहे, त्याचबरोबर जे काही महानगरपालिका आहे, दवाखाने, अशा ठिकाणी आपल्याला नोकरी करावं लागणार आहे सुरक्षा रक्षक मंडळमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात आले, ते जाहिरात पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते निवड आहे, संपूर्ण माहिती, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जाहिरात पण दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण या ठिकाणी 12वी पास मागितलं आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये आपलं ग्राउंडच्या बेसवर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। तर बघा सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे आहे यामध्ये ग्राउंड किती आहे तर बघा, पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल तर महिला उमेदवारांचं जे वजन आहे 45 किलोच्या वरती असला पाहिजे। 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर जर समजा पुरुष उमेदवार असाल तर 50 किलोच्या वरती वजन असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर एवढं काय आता ग्राउंड किती आहे सुरक्षा रक्षक मंडळमध्ये ते तुम्हाला ग्राउंड या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तर बघा पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये जे आहे 100 मार्काचा ग्राउंड आहे, 1600 मीटर रनिंग आहे, 40 मार्कासाठी, गोळाफेक आहे 30 मार्कासाठी आणि 100 मीटर आहे 30 मार्कासाठी। तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही जर या ठिकाणी 5 मिनिट 10 सेकंड की त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड आहे, 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड आहे, 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड आहे, 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड आहे, 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड आहे, 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड आहे, 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 7 मिनिट 10 सेकंड आहे, 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। त्यानंतर 100 मीटर बघा, तुम्ही तर या ठिकाणी 11.50 सेकंड की त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला वाढणार आहे, कमी होणार आहे, एक लक्षात ठेवा। जसजसा टाईम वाढणार तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे। त्यानंतर गोळाफेक आहे पुरुष उमेदवारांना, तुम्ही जर गोळाफेक हा 8.5 मीटरपेक्षा जर जास्त गोळा फेकला तर 30 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। जसजसा कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये ग्राउंड किती आहे तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 40 मार्कासाठी, गोळाफेक आहे 30 मार्कासाठी आणि 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी। अशा प्रकारे या ठिकाणी महिला उमेदवारांचं ग्राउंड आहे। तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंग 2 मिनिट 50 सेकंड की त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे। आणि 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। आणि 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी। आणि त्याचबरोबर दुसरा दोन महिला उमेदवारांसाठी तो 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी बघा, 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 14 ते 15
सेकंड आले 24 मार्क भेटणार आहे, 15 ते 16 सेकंडपर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे, 16 ते 17 सेकंडपर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे, 17 ते 18 सेकंडपर्यंत आले 12 मार्क भेटणार आहे, 18 ते 19 सेकंडपर्यंत आले 8 मार्क भेटणार आहे, 19 ते 20 सेकंड आले 2 मार्क भेटणार आहे। त्यानंतर गोळाफेक आहे महिला उमेदवारांसाठी 6 मीटरपेक्षा तर जास्त आपण गोळा फेकला 30 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी जसजसा कमी फेकसान तसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर या व्यतिरिक्त आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये बोनस मार्क्स पण या ठिकाणी भेटणार आहेत। तुम्ही म्हणसान बोनस मार्क्स कशा प्रकारे भेटणार आहे, तर बघा तुमचं MSCIT जर झाले असेल तर तुम्हाला 4 मार्क बोनस भेटणार आहे। तुमचं जर या ठिकाणी NCC A सर्टिफिकेट झालं असेल तर 2 मार्क बोनस भेटणार आहे, NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे आणि NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर 6 मार्क भेटणार आहे। अशा प्रकारे आपल्याला 10 मार्कापर्यंत बोनस मार्क्स भेटणार आहे। तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बल सुरक्षा रक्षक मंडळची या ठिकाणी भरती निघाली, तर तुम्हाला शॉर्टली जाहिरात दाखवून देतो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। या ठिकाणी जाहीर सूचना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा चंद्रपूर व गडचिरोली समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने आस्थापना शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करावाचा आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय त्याचबरोबर बघा या ठिकाणी वेबसाईट दिलेला आहे https://www.sgb-registration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेले असून इच्छुक व पात्र उमेदवारांना सादर संकेतस्थळावर दिनांक 7 जुलै 2026 ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। ह्या काही तारीख या ठिकाणी दिलेल्या आहे। तर चांगली जे विद्यार्थी म्हणून सुरक्षा रक्षक मंडळची भरती आहे, मेन म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही पेपरने कोणत्याही मुलाखत यामध्ये नाही, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे ग्राउंडच्या बेसवर होणार आहे। तर याच्या अगोदरपासून मी तुम्हाला सांगत आलो होतो की सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार इथून 5-6 महिन्या अगोदरपासून सांगत आलो होतं। तर बघा या ठिकाणी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सध्याच्या कंडिशनला सुरक्षा रक्षक मंडळची भरती चालू आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून बाकीच्या जिल्ह्यातल्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते। आता तुम्ही म्हणता कसा काय, तर बघा विद्यार्थी म्हणून आपल्याला कॅटेगरीमध्ये नाही भरता येणार आहे, SC ST OBC EWS या कॅटेगरीमध्ये नाही भरता येणार आहे, पण तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून भरता येणार आहे। बाकीच्या जिल्ह्यातले जर तुम्ही असाल तर ओपन कॅटेगरीमधून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये, ठीक आहे। तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातले असाल तर ओपन कॅटेगरीमधून तुम्हाला भरावं लागणार आहे आणि मेरिट पण या ठिकाणी ओपनमधून या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया एक लक्षात ठेवा। तर चांगली ही भरती चालू आहे आणि याच्या अगोदर सुद्धा नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यासाठी निघाले होते, त्यांचा आता डॉक्युमेंट ऑप्शन चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली जे हे भरती आता या ठिकाणी फॉर्म भरणे सध्याच्या कंडिशनला चालू आहे। त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हर्शन होणार आहे, त्याचबरोबर फिजिकल होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपलं ग्राउंड आहे। तर चांगली ही भरती चालू आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।